तर हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगितल्याचं गरज आहे. कारण काही जणांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या गेल्या. आता जर का तुम्ही येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर होर्डिंग आणि बॅनरनी भरभरून टाकलेला आहे. टाकलाय ना. आले कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान. स्वागत कोण करते? आपले उपमुख्यमंत्री. आणि तिथपर्यंत पोहोचलाच तरी का, बोललाच तरी का. पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोलले. त्या बॅनरकडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानाने स्पीड प्रवेश केला की काय सांगता येत नाही. ही अशी सगळी धुळफेक चाललेली आहे. यांना स्वतःची जाहिरात पाहिजे, स्वतःची पोस्टर बॅनर्स ही एक आता काय वेळ लागलेलं आहे ना, वेळ स्वतःच्या प्रसिद्धीचं. शेतकरी तिकडे आक्रोश करतोय, त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी सगळं लबाड म्हणजे फसवणुकीचं पॅकेज उद्या मी त्यांचा समाचार घेणार आहे. मराठवाड्याचा मोर्चा मी चाललेलो आहे. पण एक वेळ लागते सगळ्या मंत्र्यांना की स्वतःच्या प्रसिद्धीचं. अरे कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही. लोक आपणहून स्वतःहून तुम्हाला दाद देतात आणि तुमचं कौतुक करतात. पण ती वृत्ती यांच्याकडे राहिलेली आहे. म्हणून यांना सगळी पोस्टरबाजी करायची. असो, आज मला बरं वाटतं की या सगळ्या परिसरातले लोक, विजय तुम्ही, अल्पेश तुम्ही सगळेजण, आणखी बाकीचे सगळ्यांची नावं घेत बसत तरी सगळे शिवसैनिकच आहेत. तुम्ही शिवसेना या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये खरी शिवसेना काय आहे ते दाखवून देतात. तुमचा अभिमान मला आहे. असे काम करत सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.